नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी बनवणार आहोत पाटोड्यांची भाजी, म्हणजेच ती खांद्याची भाजी. तर त्याच्यासाठी मी वाटून घेतलेलं आहे. आणि मी वाटण काय काय वाटलेलं आहे मी ते सांगते, कारण मला जवळ घाई होती म्हणून मी वाटण पहिलंच वाटून घेतलेलं आहे. याच्यामध्ये खोबरं, कांदे, आलं, लसूण आणि बेसिक आपले जे खडे मसाले असतात ते, हे सगळं, कोथिंबीर, हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे. आणि इकडे मी बेसन घेतलेलं आहे, 2 वाट्या असं बेसन घेतलेलं आहे. आम्हाला जास्त जण आहेत म्हणून मी जास्त बेसन घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी हे जे मसाले आहेत, लाल तिखट 1 चम्मच आणि धनिया पावडर 1 चम्मच, थोडीशी हळद अर्धा चम्मच आणि 1 चम्मच मीठ असं मी याच्यात टाकणार आहे. मिक्स करायचं आणि हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं. तर आपण तूप गरम करून ठेवलेलं आहे. आता आपण थोडंसं तेल गरम झालं तर हे जे वाटण वाटलेलं आहे ना, हे टाकूया. बारीक गॅस करू. चांगला मसाला भाजून घ्यायचा. हळद, लाल कोल्हापुरी मसाला 3 चम्मच आणि 1 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच धनिया पावडर. हे सगळे या मसाल्यात टाकायचं. चांगलं भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मसाला. तुम्ही बघू शकता आता कसं मस्त असं तेल सुटलेलं आहे. मसाला पूर्ण लाल एकदम भाजलेला आहे. आता ह्याच स्टेजवरती आपण गरम पाणी टाकणार आहोत. आता गरम पाणी टाकायचं. आता उकळी येईपर्यंत तुम्हाला जेवढं पाणी रस्सा हवंय तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आता आपण 1 चमचा मीठ टाकणार. चवीनुसार मीठ टाकायचं. 1 चमचा मी टाकले, 1.5 चमचा. आता पिठाचा जो बेसनाचा गोळा आहे तो मी वाटून घेतो. त्याच्यावर चांगलं असं लाटून घ्यायचं. त्याला पीठ लावून लाटायचं. याला चाकूच्या मदतीने बघा असं चिरून घ्यायचे. जसे आपण शंकरपाळे चिरतो ना, असं आपण चिरून घ्यायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता. थोडंसं पीठ लावायचं. आपण पीठ लावतो ना तसं हे बघा असं लाटून घ्यायचं. शंकरपाळे बनवून घ्यायचं. आणि हे असे शंकरपाळे बनवतात ना, त्या पद्धतीने त्याला कापून घ्यायचं.
आता याला उकळी आली आहे रश्श्याला, तर त्याच्यामध्ये आपण हे सोडायचे, जे पाटोळे आपण बनवलेत ना बेसनाचे ते सोडायचे. कोणी कोणी हे बेसन वाफेवर पण बनवून हे पाटोळे असे बनवतात, पण आम्ही लोक असं बनवतो, आमच्या खानदेशमध्ये असं बनवतात. ते हे सोडायचे, याला चांगलं शिजवायचं बारीक गॅसवर. उकळी आल्यावरच टाकायचे हा पाटोळ्या. तर माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला पाटोळ्यांची भाजी मला सांगा. तुम्ही बघू शकता किती छान असं कटपण आलेलं आहे आमच्या भाजीला, खानदेशी पाटोळ्यांची भाजी. तर नक्कीच तुम्ही बनवून खा आणि प्लीज कमेंट्स करून मला सांगा का कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी.